मार्किंगसाठी आतमध्ये मेंबर्सला पाठवून द्या प्लीज. सामना क्रुशियल आहे, रिझल्टिंग आहे. एकूण 9 सामन्यांपैकी एक संघ आपण पुढे घेऊन जाणार आहोत चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन फॉर्मॅटमधून. आणि त्याचमुळे आता हा सामना देखील खूप महत्त्वाचा आहे. अनन्यसाधारण महत्त्व या सामन्याला आता प्राप्त झालेलं आहे. चला ग्राउंड्स बॉय, आपण मार्किंगसाठी आत ग्राउंड्स बॉयला पाठवून द्यायचं आहे. चला मॅच ऑन करण्यास हरकत नाही आहे. मार्किंग मैदानाच्या आतमध्ये इम्पॉर्टंट आहे आणि तीच मार्किंग करण्यासाठी आपण पाहतोय आमचे ग्राउंड्समॅनला. देवा आमचे ग्राउंड्समॅन. चला आता शेवटच्या सामन्याच्या दिशेने आपण वळणार आहोत. आपण पाहतोय माननीय श्रीयुत सुरेश बाळमामा म्हात्रे यांच्या सन्मानार्थ स्वर्गीय अनिल अंकलेश प्रतिष्ठान तथा स्वराज्य ग्रुप खार्डी यांच्या वतीने खासदार चषक 2025 ही स्पर्धा आपण पाहतोय. आणि या स्पर्धेसाठी खूप अथक मेहनत आमच्या सर्व खाडीतील क्रिकेट रसिकांनी घेतलेली आहे, ग्रामस्थांनी घेतलेली आहे. आमच्या आजूबाजूच्या गावातील सर्व मान्यवरांनी जी साथ दिलेली आहे त्याचमुळे आपण हे पर्व अनुभवतोय. क्रिकेटसाठी आपण समर्पित राहिलेलो आहोत आणि त्याचमुळे एक चांगलं क्रिकेट तुमच्या वतीने खेळाल तर तुम्ही ती प्रसिद्ध व्हाल आणि तीच प्रसिद्धी आतापर्यंत प्रत्येक क्रिकेटपटूंनी कमवलेली आहे. सुरुवात होते या डावाची आणि बॉलिंग ट्रॅकवर आपण प्रकाश यांना पाहतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं ते येतात. रायटी बॅटर्ससाठी पहिला बॉल फेस करताना रवी यांचा कट शॉट खेळण्याचा प्रयत्न होता पण तो प्रयत्न थांबवावा लागला. येतोय डॉट बॉल. डॉट बॉल सुरुवात होते या डावाची. मागच्या सामन्याचीच ऊर्जा घेऊन टीम 94 कामण ही टीम खेळण्यासाठी सज्ज झालेली आहे. पण तितकाच चांगला खेळ रवीने सुद्धा खेळला हे देखील विसरून चालणार नाही. ऑन साईडला बॉलला टर्न केले, क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला पोहोचतील तोपर्यंत सिंगल डबलमध्ये कन्वर्ट केलं जाते. बघा कृष्णाचं डेडिकेशन, खरं तर उल्लेख तो व्हायला हवा कारण ते मूकबधीर असूनही कॉल स्वीकारतायत हे खूप महत्त्वाचं आहे. ते बोलू शकत नाही, ते ऐकू शकत नाही, पण क्रिकेटच्या खेळामध्ये जेव्हा आपण फलंदाजी करतो अशा वेळेला तुम्हाला तो कॉल घ्यावा लागतो आणि त्याचमुळे काय आय कॉन्टॅक्ट आहे आपल्या साथीदाराशी कृष्णाचा आणि त्याचमुळे लगेचच त्या 2 धावा त्यांनी पळून पूर्ण केलेल्या आहेत. पहिल्या चेंडूवर डॉट, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा. प्रकाश ओव्हर द विकेट पुल केलंय. पॉवर प्लेच्या षटकाचा फायदा रवी वाघमारे उचलतोय. बॉलला पाठवलं स्क्वेअर लेग सीमारेषा पार. वेट फॉर अंपायर सिग्नल. इज इट 4 और इज इट 6? लेट चेक. बॉल सीमारेषा पार 4 चौकार. यानंतर पायगाव विरुद्ध ओवळी ब असा आपण सामना पाहणारा. टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये दोन्ही कॅप्टन्सने यायचे. चला ओवळी ब आणि पायगाव दोन्ही कॅप्टन्स टॉससाठी या. यानंतर तो सामना खेळवला जाईल. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. रवी वाघमारे या मैदानाला प्रॉपर ॲडजस्ट करतायत आणि आता हाफ ट्रॅकवर पुल करताना त्या 4 धावा आपल्या संघासाठी त्यांनी जोडलेले. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 6 या आकड्यावर. 6 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. प्रकाश फुलटॉस बॉल आणि त्या फुलटॉस बॉलवर ड्राईव्ह करताना बॉलला काऊ कॉर्नर झोनमध्ये खेळले. स्ट्राईक रोटेट केले. स्ट्राईकवर पहिल्यांदाच कृष्ण आलेत. धावसंख्या एकने पुढे सरकते पोहोचते 7 वर. हो फोर्स केलंय बॉलला आणि काय क्रिकेट कृष्णाच्या वतीनं या सामन्यात या स्पर्धेत पाहायला मिळते. बॉल लॉंग ऑन क्लिअर. 6 6 धावा. संघाला धावसंख्या पोहोचते 14 वर.
14 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाला शेवटचा बॉल. ॲपी करेल का आपल्या संघाला हॅपी. ऑन साईडला बॉलला टर्न केलं. मिडॉन पलीकडे सरकतोय. राहिल अन्सारी आपण त्या पोझिशनला पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटका समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना द ग्रेट मराठा जुचंद्र संघाची धावसंख्या झालेली आहे बिनबाद 15 धावा. 15 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस आफ्टर वन टीम द ग्रेट मराठा जुचंद्र. सिराज बॉलिंग ट्रॅकवर येत आहे. तोच क्रम ठेवलेला आहे जो क्रम आपण मागच्या सामन्यात टीम 94ला 36 धावा डिफेंड करताना पाहिला होता. पण यावेळेस ॲपी ते महागडे ठरलेत. मागच्या सामन्यामध्ये ॲपी इकॉनॉमिकल ठरले होते. फक्त 1-2 त्यांनी खर्च केली होती. पण या षटकामध्ये त्यांनी 15 खर्च केलेले आहेत. त्याचमुळे प्रत्येक सामना हा वेगळ्या धर्तीचा असतो. ऑपोजिशन टीम ही वेगळी असते. आणि मागच्याच डावामध्ये चांगला खेळ द ग्रेट मराठा जुचंद्र या संघाने खेळला आहे. त्याचमुळे त्याच डावाकडून या डावाची सुरुवात केली आहे का असंच कुठेतरी जाणवते. सिराज तयार. ही एक चांगली शैली सिराजने विकसित केलेली आहे. स्लो लेग कटर फॉर रायटी बॅटर. आणि हा बॉल खेळताना नेहमीच फलंदाज संभ्रमात येतोय. धावसंख्या 15 झाले. 15 रन्स 15. 7 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे. सुरुवात या षटकाची टीम 94 कामांकडून सिराज डॉट बॉलने करतोय. वेग वाढवण्याच्या नादात नियंत्रण चुकलं आणि बॉल वाईड लाईनच्या पलीकडून ट्रॅव्हल होतोय. वाईट बॉलची एकदा वाईड होईल. धावसंख्या पोहोचते 16 या आकड्यावर. प्रत्येक गोलंदाजाच्या मनामध्ये एक वेगळं काहीतरी चाललेलं असतं की हा चेंडू कसा हाताळायला हवा. त्याचमुळे त्या संभ्रमामध्ये या चुका कधी कधी होऊन जातात आणि सिराजच्या वतीनं ती चूक झाली. वेग वाढवण्याच्या नादामध्ये ते बॉलचा टप्पा चुकवताना पाहायला मिळाले. यावेळेस लेग स्टंपच्या बाहेरून बॉल जातोय. अकबरला बीट करत मागे शॉर्टस्टॉपला चांगलं प्रोटेक्शन आहे. मागच्या सामन्यामध्ये काही चुका झाल्या होत्या शॉर्टस्टॉपला. अकबरच्या वतीने शॉर्टस्टॉपला बॉल सीमारेषेच्या बाहेर गेला होता. पण आता मात्र सतर्क आहेत क्षेत्ररक्षक ॲपी. अकबरच्या अगदी मागे शॉट फाईन लेगला. धावसंख्या 17-17. धीम्या गतीचा बॉल ऑन साईडला स्लॉक स्वीप केलंय. 2 क्षेत्ररक्षकांना भेदत बॉल जाईल डीप मिड विकेट सीमारेषा पार. मिळतील या धावा 4 चौकार. सन्माननीय सुरेश बाळामा म्हात्रे विद्यमान खासदार भिवंडी लोकसभा यांच्या सन्मानार्थ आपण ही स्पर्धा पाहतोय. येत्या 5 दिवसात आपण क्रिकेटचा थरार अनुभवणार आहोत. ऑन साईडला स्वीप करण्याचा प्रयत्न. बॅटची टॉप एज बॉल नो मॅन्स लँडमध्ये क्षेत्ररक्षक डीपमधून पुढे येईल तोपर्यंत सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा कॉल होता. तो कॉल पूर्ण सुद्धा झालेला आहे. काय पार्टनरशिप या 2 फलंदाजांची पहिल्या विकेटसाठी मागच्या सामन्यात सुद्धा आपण पाहिली आणि या सामन्यात सुद्धा पाहतोय. धावसंख्या झालेली आहे 23 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. सिराजच्या गोलंदाजीला ओळखून पारखून खेळ होतोय द ग्रेट मराठा जुचंद्र या संघातील फलंदाजांचा. हे 2 फलंदाजच पूर्णपणे ती जबाबदारी घेतात आपल्या डावाची. मागच्या सामन्यात सुद्धा विदाउट लॉस द ग्रेट मराठा संघ जिंकला होता. आणि यावेळेस सरळ बॅटचा केलाय वापर. पण बॉल जास्त हवाई सफर नाही करत आहे. राईलच्या हातात झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. पहिला विकेट जातोय द ग्रेट मराठा जुचंद्रचा. ते करून दाखवलं जे मागच्या डावामध्ये जो आपण द ग्रेट मराठा जुचंद्र वर्सेस जय महाकाल मालजीपडा हा सामना पाहिला होता. पण आता बाद झाला कृष्णा. मागच्या सामन्यात त्यांचं अर्धशतक हुकलं होतं आणि आता मात्र ते झटपट बाद झाले. तरी देखील एक स्फोटक खेळ त्यांनी खेळण्याची सुरुवात तर दिली. 1 षटकार 1 चौकार कृष्णा वचन आपण पाहिला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तेजस उंद्रे पोचतायत स्ट्रायकर एंडला. सिराज ज्यांना विकेटचा शोध घेण्यासाठी बोलवण्यात आलं होतं तो शोध त्यांनी पूर्ण केलेला आहे.
आणि त्याचमुळे गटसी क्रिकेट कामण संघ नेहमीच खेळते. काल देखील अंडर 25 मध्ये टीम 94 अचिव्हर स्पोर्ट्स ही टीम चांगला खेळ करताना पाहायला मिळाली आणि पुढच्या फेरीत दाखल झालेली आहे. तर अशा मोठमोठ्या स्पर्धेत खेळत असताना तुम्ही तुमच्या कलागुणांना ओळखता की तुमच्याकडे काय आहे, तुम्हाला कधी ते द्यायला पाहिजे ते तुम्हाला माहीत पडतं आणि तेच टीम 94च्या वतीनं पाहायला मिळालं आहे. पण द ग्रेट मराठा जुचंद्र या परिवाराचा जर आपण इतिहास उलगडून पाहिला तर जुचंद्र परिसरामध्ये नेहमीच विविध स्पर्धा आपण पाहतो. प्रत्येक स्पर्धेमध्ये सहभाग असतो द ग्रेट मराठा जुचंद्र या संघाचा. सिराज बॉलिंग ट्रॅकवर अराउंड विकेट लेफ्टी बॅटरसाठी. पोझिशन तेजसने चांगली घेतली होती. वाईट जॉर्कर बॉल मागे गेला, एपीकडे पोहोचला आणि अकबर बघा त्यांना माहिती आहे की एपीकडे डिरेक्ट हिट करण्याची क्षमता आहे. ते स्वतः बाजूला सरकले आणि रस्ता मोकळा केला होता एपीसाठी, पण बॉल स्टम्पशी कनेक्ट झाला आणि हे बाईची एक धाव मिळते. धावसंख्या पोहोचते आता 24 या आकड्यावर. या षटकामध्ये बऱ्यापैकी नियंत्रण टीम 94 कामण संघाचं पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 15 खर्च झाले होते प्रकाशच्या वतीनं आणि त्याचमुळे कंपॅरेटिव्हली विचार केला तर ह्या षटकात धावा कमी झालेल्या आहेत. आतापर्यंत चेंडू हाताळलेत सिराजने 5. शेवटचा एक बॉल बाकी या पहिल्या डावातील दुसऱ्या षटकाचा. सिराज आउटसाईड एज बॉल गलीमध्ये क्षेत्ररक्षक बॉलचा करतोय पॉटलाग. चांगलं कलेक्शन, एक धाव मिळेल. जास्त घाईगडबड अजूनही करण्याचा इरादा नाही आहे दोन्ही फलंदाजांचा. तर 2 षटकांचा खेळ आता संपलेला आहे. 2 षटका समाप्तीनंतर द ग्रेट मराठा जुचंद्र संघाची धावसंख्या झालेली आहे 1 गडी बाद 25 धावा 25 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 द ग्रेट मराठा जुचंद्र. कामण तुम्हाला सेकंड इनिंगमध्ये खेळायचं आहे जेव्हा प्रकाश थोडा कमी होईल. लक्षात घ्या आम्ही दोन्ही संघांसाठी न्यायाचीच भूमिका घेतोय. आमचा स्वराज्य ग्रुप प्रॉपर आता डिस्कशन चालू आहे. पुढील वेळापत्रक कसं सेट करायला हवं, कशा उपाययोजना करता येतील. खरं तर मेहनत आहे आयोजकांची, वाटतं तितकं सोपं नाही आहे. फक्त आयोजन करणं आणि त्यानंतर लक्ष न देणं तसं होत नाही. तुम्हाला प्रत्येक घडामोडींवर लक्ष द्यावं लागते, प्रत्येक गोष्ट व्यवस्थित पारखावी लागते. सर्व काही सुरळीत चाललं आहे की नाही हे लक्षात घ्यावं लागते. जे संघ येत आहेत ते वेळेवर येतात का त्या गोष्टींची शहानिशा केली गेली पाहिजे. तर 2 षटकं संपलेली आहेत. या संपायर कमिटी मेंबर्सली लगेच मैदानात पोचा करणं वेळ महत्त्वाचे आहे. एकत्र येऊ नका प्लीज. खेळाडूंनी आपापल्या जागेवर थांबा. ते डिस्कशन कमिटी मेंबर्स पंचांशी करतील. तुर्तास 2 फलंदाज बाद झालेत. धावसंख्या आहे 25 धावा. राहिलला विकेट मिळते. शहानिशा केली म्हणजे मागचा बॉल
तर मागचा बॉल डेड बॉल की डॉट बॉल? डेड बॉल ना, मागचा बॉल डेड बॉल आहे अशी या ठिकाणी सूचना आलेली आहे कमिटी मेंबर्सची, कारण बॉल ब्रेक झालेला आहे आणि अंपायर डिसिजन बॉल ब्रेक झालेला आहे. चला, अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन असं या ठिकाणी कमिटी मेंबर्स आम्हाला सूचित करताय, तीच सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. कारण मागच्या सामन्यावर बॉल ब्रेक झाला होता, त्याचमुळे ते डिसिजन पंचांचं जी ऑथॉरिटी पंचांना दिलेली आहे. चला, प्लीज 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 चालू करा. टीम 90 वैभव, तुम्हाला सेकंड इनिंग बॅटिंग करायची. बघा, दोन्ही संघांसाठी आम्ही फेअर आहोत, कारण बॉल नंतर तुम्हाला माहिती आहे नंतर काय होतं, आम्हाला सांगणं तेवढं उचित वाटत नाही. तर प्लीज मॅच व्यवस्थित प्रकाशात संपली पाहिजे. जर तो निर्णय आलेला आहे आपण मान्य करा आणि मॅच ऑन करा, जेणेकरून एक प्रॉपर क्रिकेट तुम्हाला खेळता येईल आणि तुमच्या चाहत्यांना ते क्रिकेट पाहता येईल. तर मागचा बॉल जो आहे कमिटीच्या आणि पंचांच्या निर्णयाने डॉट म्हणजे डेड बॉल आहे, माफ करा, बॉल काउंट नसेल. तर स्वयंभू पायगाव, चला कॅप्टन टॉससाठी या. स्वयंभू पायगाव, रवी प्लीज चला चला मॅच ऑन करा, मॅच ऑन करा प्लीज, फास्ट फास्ट फास्ट, कारण थांबून चालणार नाही. चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन आपण मागच्या 7 सामन्यांपासून खूप चांगलं सहकार्य केलेलं आहे आणि आता नक्कीच शेवटचा सामना आजचा आहे जो रिझल्टिंग आहे. आणि मला असं वाटतं की असोसिएशनमध्ये तुम्ही देखील टॉपमोस्ट टीम आहेत, या टीम 94 कामन आणि द ग्रेट मराठा जूचंद्र. त्याच वेळे येस, वी आर एक्सपेक्टिंग द ग्रेट क्रिकेट फ्रॉम यू. चला मग लगेच लगेच बॉल चेक करा, लगेच मॅच ऑन करा, चला फास्ट. आणि क्षेत्ररक्षकांनी आपापल्या जागेवर थांबा, चला, कारण हा जो क्षण आहे, ही जी वेळ आहे खूप कठीण आहे आणि त्याचमुळे अगोदरच आपण थोडासा वेळ घेतलेला आहात. आपण पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने वळूया. राहिलचं षटक अधिकृतरित्या चालू झालं नाही आहे, आता ते चालू होईल. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे, फलंदाज 1 बाद झाला आहे आणि धावसंख्या आहे ती म्हणजेच राहुल आम्हाला कळवत आहेत 25 धावा. चला मॅच ऑन करा महेंद्र सर. राहिल अन्सारी पंचांच्या डावेकडून स्टार्ट घेत आहे. सर्कलच्या आतमध्ये आपण पाहतोय फाईन लेग, फ्लाय स्लिप, पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर, सर्कलच्या बाहेर, ऑफ स्टंपच्या बाहेर 2, ऑन साईडला सर्कलच्या बाहेर 3. राहिल अन्सारी ओव्हर द विकेटनं रवी वाघमारेसाठी पहिला बॉल.
राहीलचा क्लास हाच आहे. एकदा का त्यांना लय सापडली मग त्यांना प्रतिस्पर्धी फलंदाजाचं भय नसतं आणि तीच निर्भय गोलंदाजी राहील अन्सारीची या षटकाची सुरुवात करताना पाहायला मिळालेली आहे. डॉट बॉलने सुरुवात होते. मागच्या सामन्यात सुद्धा राहील अशीच इकॉनॉमिकल विकेट टेकिंग भूमिका घेण्यासाठी ओळखले गेले होते. हवेत आहे, संधी निर्माण केले, मिड ऑन नाहीये, त्याच वेळी राहील स्वतः कमिट होत आहेत आणि राहीलची कन्सिस्टन्सी, मी विकेट घेऊन राहणारच आणि त्यांनी विकेट घेतला. आता रवी यांना परतावा लागेल. धक्का दुसरा. द ग्रेट मराठा जुचंद्र. एकदा वेगळ्या फॉर्मॅटमध्ये खेळण्याची संधी मिळते आणि ओवळी टीम जी आहे दुपारी 2-3 वाजल्यापासून आलेली आहे, पण त्यांचं देखील पेशन्स आहे की आम्ही खेळूनच जाणार, आम्ही आयोजकांना सहकार्य करणार. तर दोन्ही संघाचा पुन्हा एकदा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय की आपण सुद्धा ॲडजस्टमेंट करताय, एकमेकांना समजून घेताय, आयोजकांना मदत करताय, त्याबद्दल तुमचं देखील मनपूर्वक आभार. चला, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. आता रवी बाद झालेले आहेत आणि रवीच्या जागेवर नवीन फलंदाज स्वप्नील, स्ट्रायकर एंडला स्वप्नील मुकादम हे स्ट्रायकर एंडला आपण पाहणार आहोत. चला राहील, मॅच ऑन करा प्लीज. आपण थांबून चालणार नाही आहे. दरम्यान पहिला बॉल डॉट आला. या षटकातला राहीलने काय कमबॅक मिळवून दिलेला आहे. सिच्युएशन त्यांच्या पक्षात नव्हती, पण त्यांच्या पक्षामध्ये आणण्यासाठी राहीलची मेहनत कामी आलेली आहे. राहील ओव्हर द विकेटनं चुकलेत, राहील चुकलेत. पुन्हा एकदा टाकावर गेला बॉल. व्हाईट बॉलचा इशारा, एक धाव वाढते, एका धावेची वाढ होते, धावसंख्या पोहोचते आता 26 आकड्यावर. 26 रन्स ऑन बोर्ड. संध्याकाळच्या सत्रात एक्सपेक्टेशन असेल कुठल्याही कॅप्टनचं की कमीत कमी 45 पर्यंत जावं आणि त्यासाठी सुरुवात देखील चांगली झाली होती द ग्रेट मराठा जुचंद्रची. पण त्यानंतर दुसरं षटक सिराजचं आणि त्या मग राहीलचंही षटक आतापर्यंत चांगलं राहिलं आहे टीम 90वर कामांसाठी. हाफ ट्रॅकर बट टू मच बाउन्स आणि त्याचमुळे अनपेक्षित होतं राहीलसाठी, अनपेक्षित होतं फलंदाजासाठी. इतका बाउन्स कसा मिळेल, राहील देखील संभ्रमात आहे कारण त्यांनी खूप चांगला कंट्रोल ठेवला होता शोल्डरवर, पण तरी देखील बॉल राईज झाला. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीने मिळाला. धावसंख्या पोहोचते आता 27. 1 फॉर द ओव्हरची सूचना सुद्धा राहीलला मिळालेली आहे. ओव्हर द विकेट राहील स्वप्नीलसाठी. चांगला बॉल, अपील लाऊड आहे, पण शफल झाले होते स्वप्नील, ऑफ स्टंपच्या बाहेर सरकले होते. इम्पॅक्ट आउटसाईड द स्टंप. अनुभवी पंच आहेत आणि त्याच्यामुळे ती भूमिका ते देखील स्पष्टपणे अदा करतायत. तुमच्याकडे जर अनुभव आहे, तुमच्याकडे अभ्यास आहे, तर नक्कीच एक उत्तम दर्जाची पंचांची भूमिका तुम्ही घेऊ शकता आणि तीच भूमिका सकाळपासून आमचे सर्व पंच घेत आहेत. दरम्यान स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत तर तेजस स्ट्रायकर एंडला आहे. स्वप्नील आता नॉन स्ट्रायकर एंडला पोहोचलेले आहेत. धावसंख्या आपण पाहतोय झाले ते म्हणजेच 28 धावा, 28 रन्स ऑन बोर्ड. आतापर्यंत हे षटक राहीलचं इकॉनॉमिकल राहिलेलं आहे, विकेट टेकर राहिलेलं आहे. आता पंचांच्या उजवीकडून ते स्टार्ट घेत आहेत, लेफ्टी बॅटर समोर आहेत, त्याचमुळे अराउंड द विकेटने येत आहेत. अजूनही काही बदल अकबरला अपेक्षित आहेत. ऑनसाईडला जास्तीत जास्त प्रोटेक्शन तो वाढवते. तेजसचा रीच त्याला माहिती आहे आणि म्हणूनच ऑनसाईडला जास्तीत जास्त प्रोटेक्शन बाउंड्री रोपच्या अलीकडे ते सेट करतायत मोठे फटके वाचवण्यासाठी. राहील अराउंड द विकेट. चांगला बॉल, ऑन ड्राईव्ह आहे, क्षेत्ररक्षक आहेत, डाऊन दी बॉल येत आहेत, झेल टिपत आहेत आणि फलंदाज बाद होतोय. तो म्हणजे तेजसचा खेळ संपतोय, धक्का बसतोय, तिसरा. मदत तुम्हाला कोणीच करायला येणार नाही आहे आणि राहील तेच करत आहे स्वतःसाठी. जर एक षटक माझ्या खात्यामध्ये आहे तर त्या षटकावर माझा पूर्ण गुणवत्तेचा जोर मी लावणार, आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी करणार. तोच मनसुबा त्याचा होता आणि तो आतापर्यंत यशस्वी झालेला आहे. राहीलने या षटकातले चेंडू हाताळलेले आहेत आतापर्यंत 5
शेवटचा एक बॉल बाकी आहे आणि पुढे पुढे वचक या षटकावर त्यांची आहे. पण पाहूया त्यांची इकॉनॉमी खराब करण्यासाठी नवीन फलंदाज अनिकेत स्ट्रायकर एंडला येत आहेत. पाहूया तसा अप्रोच जो दिसतोय त्यांचा तो पूर्ण केला जाईल का. 4 झालेत, 4 चेंडू झालेत. राहील ओव्हर द विकेट. हवेत आहे बॉल, रीच मध्ये होता, आउट ऑफ रीच करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पोहोचतायत पण मात्र त्यांचा प्रयत्न पडतो कमी आणि मिळते 6 धावांची हमी. मायटी ह्यूजिट सिक्सर. खरं तर यॉर्कर राहील जात होते पण पुढ्यात ठेवलेला बॉल पुढे पाठवला आणि अजून एक संधी बाकी आहे राहीलकडे. या षटकाची सांगता गोड करण्यासाठी धावसंख्या पोहोचते द ग्रेट मराठा 34 रन्स. चांगला बॉल पण त्या बॉलला शफल खेळलंय स्क्वेअर लेग सीमारेषा पार. आता नाही थांबणार, खेचेन प्रत्येक बॉल सीमारेषा पार. लगातार दुसरा अनिकेतच्या बॅटमधून षटकार. खेळ संपला आणि 3 षटकां समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 40 रन्स ऑन बोर्ड. अजूनही अकबर आपल्या गोलंदाजांचे पर्याय पाहतोय, कुठल्या गोलंदाजाला शेवटच्या षटकासाठी वापरलं जाईल, कारण आता पर्याय खूप आहेत. खरं तर टीम 94 कामन संघाकडे जवळपास 7 ते 8 बॉलर्स आहेत आणि त्यापैकी 4 गोलंदाज निवडणं ही देखील एक तारेवरची कसरत आहे. या अगोदर आपण प्रकाश यांना पाहिलं, सिराज यांना पाहिलं, राहील यांना पाहिलं, जे ट्रेडिशनल बॉलर्स आहे टीम 94 कामनचे. पण आता या 4थ्या षटकासाठी बॅटर्सला अडवण्यासाठी कुठल्या गोलंदाजाचा पर्याय अकबर वापरेल आपण तेच पाहतोय. थोडी चर्चा चालू झालेली आहे. चर्चा संपल्यानंतर मला असं वाटतं अतुलचं नाव पुढे आणले. धावसंख्या 40 झालं राहील. 40 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स आणि अतुललाच बोलवण्यात आलेला आहे. अतुलकडे एक तो स्पार्क आहे, तो यंगस्टार जरी आहे पण एक चांगलाच खेळ त्यांच्या वतीनं टीम 94 कामन संघाला ते देतात आणि म्हणूनच भरोसा ठेवलेला आहे अतुलवर शेवटच्या षटकासाठी. आणि पाहूया तो भरोसा तो टिकवून ठेवतोय का. 50च्या आत की 50च्या पलीकडे आता प्रेक्षकांमध्ये तीच चर्चा रंगू लागलेली आहे. द ग्रेट मराठा जुचंद्र संघ पोहोचेल नेमका कुठे. पण राहीलने चांगली सुरुवात गोलंदाजी दिली होती पण शेवटचे 2 बॉल्स त्यांच्या पक्षात नव्हते. नवीन फ्रेश बॅटर खरं तर तो दडपणत असतो पण तो दडपणत आहे का तेच जाणवलं नाही. पहिल्या 2 चेंडूवर 2 बॉल सीमारेषेच्या बाहेर त्याने उडवले आणि आपल्या गुणवत्तेची खूप चांगल्या पद्धतीने साक्ष फलंदाज अनिकेतने दिली. पण अजूनही सामना जबरदस्त रंगणार आहे. पहिल्या डावातला हा शेवटचा षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर अतुल येत आहे. स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत स्वप्नील यांच्या वतीनं अजूनही खातं खुललं नाही आहे पण अनिकेतचा तो एक हाय व्होल्टेज खेळ या अगोदर मागच्या षटकाच्या शेवटच्या 2 बॉल्सवर आपण पाहिला. धावसंख्या 40 झाले. द ग्रेट मराठा जुचंद्र. अकबर प्रॉपर नेव्हिगेट करताना गोलंदाजाला. अतुल हे नेव्हिगेशन खूप महत्त्वाचं आहे आणि अतुलने तसाच चेंडू हाताळला जसं अकबरने नेव्हिगेट केलं होतं आणि त्याचमुळे उलटा स्ट्रोक खेळायचा प्रयत्न होता स्वप्नीलचा. येतोय हा डॉट बॉल. चांगली सुरुवात या 4थ्या षटकाची. अतुल प्रॉपर गायडन्स घेऊन करतोय. डॉट बॉल तर नक्कीच त्याच्या खात्यात ही धाव जाणार नाही आहे. सिंगल. धावसंख्या जाते ते म्हणजेच 41वर 41 रन्स ऑन बोर्ड. अजूनही 5 चेंडूंचा खेळ या डावातला बाकी. मागच्या 2 चेंडूंवर जे 2 बॉल फेस केले होते अनिकेतने षटकार खेचला होता आणि आता आव्हान अतुल स्वीकारतोय. फुल टॉस होता, फ्लिक करण्याचा प्रयत्न, बॉल पोचतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे, चांगलं कलेक्शन बॉलचं. क्षेत्ररक्षणाचा दर्जा देखील आपण पाहिला कामनचा तर मिसफिल्ड खूप कमी आपण पाहिली आणि त्यामुळे तो खेळ तुमचा तेव्हा ओळखला जातो जेव्हा तुम्ही तिन्ही फॉर्मॅटमध्ये चांगला खेळ खेळता. बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग या तिन्ही झोनमध्ये टीम 94 कामन चांगला खेळ खेळताना पाहायला मिळाले. आणि त्याचमुळे आता पाहूया स्ट्राईक रोटेट तर झाले. स्ट्राईकवर स्वप्नील हे अनुभवाचं दुसरं नाव आहे द ग्रेट मराठा जुचंद्रसाठी. धावसंख्या 42. अतुल बॉलिंग ट्रॅकवर. राऊंड विकेट. हाफ ट्रॅकर होता, खूप जास्त शफल झाले होते आणि बघा अकबर अभेद्य भिंतीप्रमाणे यष्ट्यांच्या मागे बॉल स्टॉप करण्याचा प्रयत्न करतात. स्ट्राईक रोटे करू द्यायची नाही आहे आणि त्याचमुळे
पडेल ते सर्व प्रयत्न केले जात आहेत आपल्या संघाला चांगल्या स्थितीत नेण्यासाठी. क्रिकेट हा योजनांचा खेळ आहे, त्याच योजनेवर आता काम चालू आहे टीम 94 कामणचं. पण पाहूया स्वप्नीलकडून प्रतिकार होईल का. करण्याची तयारी केली होती पण हा लो बाउन्स होता, बॉल थोडा खाली राहिला आहे टप्पा पडल्यानंतर. आणि बघा ती लगेच निराशेची भावना स्वप्नीलच्या चेहऱ्यावर, कारण त्यांची कमिटमेंट चांगली होती ऑन साईडला स्लॉग हिट करण्याची, पण टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिल्यामुळे तो स्ट्रोक व्यवस्थित एक्झिक्यूट करता येत नाही आहे. दरम्यान धावसंख्या पोहोचते आता 43वर. दोन्ही कॅप्टन्स रेडी आहेत. आपण लगेच टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. ओवळी ब वर्सेस स्वयंभू पायगाव. स्ट्रायकर एंडला अनिकेत. अतुल आतापर्यंत हे षटक चांगलं सांभाळलं आहे. शफल झाले, अपील अँड गिवन. जास्त शफल झाले पण मात्र स्ट्रोक खेळताना सफल नाही झाले. LBW फलंदाज बाद. अनिकेत बॅक टू पॅव्हेलियन. अमित हे नवीन बॅटर जे आमचे अक्षय साटमचे आवडते खेळाडू आहेत, तेच ना अमित. अमित दुधनाथ म्हणून उल्लेख मी केला. आमचे साथी समालोचक मित्र अक्षय साटम यांचे आवडते खेळाडू आहेत अमित दुधनाथ. ते पोचत आहेत आता स्ट्रायकर एंडला. नॉन स्ट्रायकर एंडला आहेत फलंदाज स्वप्नील. षटक चांगलं राहिलं आहे, इकॉनॉमिकल राहिलं आहे टीम 94 कामणसाठी. धावसंख्या 43. परत पाहूया अमित या शेवटच्या बॉलवर सर्व काही कसर भरून काढतायत का या षटकाची, या डावाची. दीपकजी मडवी आपलं मनपूर्वक स्वागत. वेलकम. हार्ट ऑफ भिवंडी. हरॉन विकेट अमित. तेज तर्रार एक्सप्रेस बॉल होता. दरम्यान धाव घेण्याचा प्रयत्न तर होतोय पण तो प्रयत्न यशस्वी होईल का, तर नाही यशस्वी होत आहे. फलंदाज बाद होईल आणि हे षटक तर टीम 94 कामण संघासाठी चांगलंच हाताळलंय गोलंदाज अतुलने. अशा पद्धतीने पहिला डाव संपलाय. धावसंख्या 43. जिंकण्यासाठी 24 चेंडू 44 धावांची गरज असेल टीम 94 कामणला. 24 चेंडू आणि 44 धावांची गरज. चला आपण टॉस करूया. कोणा जास्त दादा. आपण टॉस करणार आहोत. पाहुणे असतील मनोहरजी. सन्माननीय मयूर भोई साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. सन्माननीय मयूरजी या, आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. या मयूरजी या, आपण नाणेफेक करणार आहोत. हा संध्याकाळच्या सत्रातला पहिला सामना आहे आणि त्यामुळे ती ऊर्जा, ते चैतन्य दोन्ही कॅप्टनच्या चेहऱ्यावर दिसते. चला आपण कॉइन स्पिन करणार आहोत. कॉल कोण देईल, चालेल तुम्हाला? चॉईस द्या सर, चॉईस द्या, चॉईस. तर ओवळी ब संघ कॉल देईल. हेड इज अ कॉल अँड हेड इट इज. नाणेफेक जिंकले ओवळी ब. धन्यवाद भोईसाहेब. आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर सन्मानपूर्वक विराजमान होऊ शकता. दोन्ही कॅप्टन्सला शुभेच्छा देऊन नाणेफेक जिंकली आहे. संध्याकाळचं सत्र आहे, खूप महत्त्वपूर्ण डिसिजन आहे आणि तो डिसिजन कसं काय असेल ओवळी बचा? क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण निवडलंय. ओवळी ब संघासाठी हे सीझन आतापर्यंत कसं राहिलंय, ॲज अ कॅप्टन कसं वर्णन कराल? ही सीझन तर खूप छान चाललंय आणि ही ओवली बची पहिलीच टुर्नामेंट आहे. नवीन चेहरा खूप महत्त्वाचा असतो, प्रत्येक हंगामामध्ये तुमच्या संघामध्ये येत असतो. या हंगामामध्ये नवीन चेहरा कोण आहे ज्याच्याकडून तुम्हाला अपेक्षा आहे चांगला खेळ होईल? 5 ते 6 प्लेयर नवीनच आहेत, त्यांच्याकडून तर अपेक्षा असेलच. म्हणजे तुमच्यावरची जबाबदारी वाढली? हो नक्कीच.
या आता तो जबाबदारीचा खेळ पाहायला मिळेल का? या अगोदर चॅम्पियन्स क्रिकेट असोसिएशनमध्ये स्वयंभू पायगाव टीम खेळले. फलंदाजी आता तुम्हाला करायची आहे. तेजस, एकाच दिवसात एकाच मैदानात दोनदा खेळण्याची संधी मिळते. चूक झालेली सुधारण्याची संधी आहे. काय कसं वर्णन कराल आपण सकाळच्या खेळाचं आणि आताचे प्लॅनिंग्स? चांगलं खेळण्याचा प्रयत्न करू परत. टीममध्ये काय बदल असेल की तीच टीम घेऊन खेळणार आहात? सेम टीम आहे. मागच्या फॉर्मॅटमध्ये जेव्हा आपण फलंदाजी केली, फलंदाजी चांगली होती, नो डाऊट अबाउट इट, पण गोलंदाजीचं गणित नेमकं कुठे चुकलं? आमचे गोलंदाज बिना प्रॅक्टिस आहेत म्हणून. बघा, हा प्रश्न मला विचारायचा नाही आहे, पण मला नक्कीच आवडेल विचारायला. दीपकजी मडवी आणि दीपकजी मडवी आणि जितू गवळी साहेब हे दोन प्लेयर्स आहेत जे तुमच्या टीममध्ये आता नाही आहेत. त्याचमुळे बघा, कधी कधी मग जे चाहते असतात ते असा उल्लेख करतात की ते दोन खेळाडू होते म्हणून स्वयंभू पायगाव आहे. पण तुम्हाला आता स्वतःला सिद्ध करायचं तेजस की यू आर द बेस्ट फॉर युअर विलेज, युअर टीम. आम्ही सिद्ध करूच, त्यांची कमी आम्हाला नेहमी असते. क्या बात आहे, आम्ही सिद्ध करू आणि ते करून दाखवावं लागेल. या सामन्यामध्ये नाणेफेक जिंकून ओवळी बने क्षेत्ररक्षण निवडलेल्या फलंदाजी करायची स्वयंभू पायगावला. ऑल द बेस्ट, शो युअर गेट परफॉर्मन्स. आपण आज प्रिन्स मूवीज या यूट्यूब वाहिनीवर पाहतोय. खासदार चषक 2025 जाऊया आपण समालोचन कक्षामध्ये. पुन्हा एकदा ऐकूया आवाज सन्माननीय जयवंत पाटील सरांचा. थँक्यू. धन्यवाद मनीष पाटील सर. 44 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी टीम 94 कामन या संघाची राहील आणि त्याला साथ देण्यासाठी बॅटर अकबर शेख. पहिलं पॉवर प्लेचं षटक चेतन. राहील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू बॅटवर हवा तसा घेता आला नव्हता. एक चोरटी धाव पूर्ण केलेली आहे. सुरुवातीला चेंडू बॅटवर आदळला, त्यानंतर थाई पॅडवर आदळला. एक धाव कंप्लीट करतोय, ऑफ द मार्क झालेला आहे. राहील अन्सारी याने एक धाव जोडली आपल्या संघासाठी. धावसंख्येचा शुभारंभ केलेला आहे. षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी चेतन सज्ज होतोय. आवश्यक धावगतीचा आपण जर विचार केला तर 11.00च्या सरासरीने ह्या धावा जोडाव्या लागतील प्रति षटकामागे. हा सामना जिंकण्यासाठी सुपर 4मध्ये प्रवेश करण्यासाठी टीम 94 कामन या संघाला आजच्या दिवसामध्ये खूप कमालीचा खेळ, सांघिक खेळ या दोन्ही संघांनी सादर केला. जबरदस्त परफॉर्मन्स, आउटस्टँडिंग खेळ दोन्ही संघांनी सादर केलेला आहे. आता मात्र फिल्डिंगमध्ये बदल केला जातो. डावखोरा बॅटर अकबर शेख स्ट्रायकिंग एंडला असेल. चेतन आता अँगल चेंज करतोय, राईट आर्म राऊंड द विकेटने मारा करेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लॉफ्टेड शॉट केलेला आहे. क्षेत्ररक्षक झेपावतोय, कॅच ड्रॉप. संधी निर्माण झाली तिथे. बॅटर अकबर शेखला जीवनदान 2 धावा पूर्ण करतोय. संधीचं सोनं करता आलं नव्हतं, पण प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. लॉंग ऑफ सीमारेषून झेपावला होता. लांगणला अक्षरशः क्षेत्ररक्षक झपाटला होता झेल टिपण्यासाठी. नजराटी दुर्घटनासाठी कॅच ड्रॉप. धावसंख्या वाढते, धावफलक 3. षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय चेतन. बॉलिंग मार्कवर, राईट आर्म राऊंड द विकेट. जोरदार अपील, यस फिंगर अप. पहिला फलंदाज बाद होतोय अकबर शेख. चेतन अकबर शेखला बाद केलेल्या इस्टनच्या मागे अप्रतिम झेल टिपला यष्टीरक्षकाने. पहिली सफलता आपल्या संघाला मिळून देते. अर्ली ब्रेक थ्रू मिळून दिलेला आहे. सांघिक 3 धावांवर पहिला बॅटर बाद झालेला आहे. क्रमांक 3वर खेळण्यासाठी अमान येतोय. खूप दर्जेदार खेळ त्याने देखील आजच्या दिवसामध्ये सादर केलेला आहे. बघूया, अमानला आता चांगला खेळ करावा लागेल आपल्या संघाला सुपर 4मध्ये घेऊन जायचं असेल तर. मित्रांनो, आपण पाहतात खासदार चषक ग्रामीण सम्राट लोकप्रिय नेते भिवंडी लोकसभा क्षेत्राचे सर्वांचे लाडके बाळ्यामामा अर्थातच सुरेश गोपीनाथ म्हात्रे साहेब
यांच्या सन्मानार्थ ह्या स्पर्धेचं दिमागदार आयोजन आपल्याला बघायला मिळते. न भूतो न भविष्यती असा क्रिकेटचा अद्भुत सोहळा खार्डी मायाबी नगरीमध्ये हा क्रिकेटचा थरार आपण पाहतात. तर षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते चेतन. बॉलिंग मार्कवर, स्ट्रायकिंग एंडला बॅटर असेल अमान. ही सर्वात भरोशाची जोडी आहे टीम 94 कामन या संघाची. चांगला फटका आहे, चेंडूला पाठवलंय लॉंग ऑन सीमारेषेवर. काय फिल्डिंग बघायला मिळते. हो हो हो, चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देऊन गेला. सीमा पार, 4 धावा चौकार. शर्तीचे प्रयत्न केले होते त्या क्षेत्ररक्षकाने, हाय जंप मारली होती चेंडूला अडवण्यासाठी. हे पाहतात आपण ॲक्शन रिप्लेमध्ये. अतिशय दर्जेदार फिल्डिंगचा नजारा बघायला मिळाला, पण सरते शेवटी चेंडू तिथून डायवर्ट झाला आणि लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे 4 धावा. प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून अतिशय क्लीन अँड नीट लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतात. ह्या चौकाराच्या मदतीने अमानने आपलं वैयक्तिक खातं खोललेलं आहे. धावसंख्या वाढते, धावपलका 7. षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार होते चेतन. राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू सोडून दिलेला आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. महेंद्र सरांनी दोन्ही हात समान केलेले आहेत, व्हाईटची खून करतायत. एक धाव धावपलकावर जोडली जाईल. सिंगलने धावसंख्या वाढते, धावपलकावर 8. बघूया सुपर 4 मध्ये कोणता संघ प्रवेश करणार याचं उत्तर आपल्याला थोड्याच वेळात मिळेल. पुन्हा एकदा षटकातील नेक्स्ट बॉल टाकण्यासाठी चेतन तयार होतोय. चांगला फटका आहे, पाठवलाय चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा चौकार. पुन्हा एकदा चेतन सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. षटकातील पुढील बॉल. चेंडू सोडून दिलेला आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक धाव धावपलकावर जोडली जाईल. सिंगलने धावसंख्या वाढते, 13. 13ला एक खेळाडू बाद. पुन्हा एकदा आता सज्ज होईल बॉलिंग मार्कवर चेतन. टिट फॉर टॅट जशास तसं उत्तर देताना टीम 94 कामन. ब्लाइंड स्विंग करण्याचा प्रयत्न केला. प्ले अँड मिस. फंटास्टिक बॉल. चेंडू जातो डॉट. अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा आहेत धावपलकावर. एक गडी बाद. 13. 18 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. सामन्याला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा आस्किंग रन रेट 11.00च्या सरासरीने धावा जोडायच्या होत्या, पण पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या. एक चांगली धावगती मेंटेन ठेवल्यामध्ये आतापर्यंत यश आलेले आहे टीम 94 कामन या संघाला. आता आस्किंग रन रेट थोडंसं कमी झालेलं आहे. 10.33च्या सरासरीने धावा जोडाव्या लागतील. 18 चेंडू आणि 31 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. राहिल अन्सारी आणि अमान अशी जोडी खेळपट्टीवर. पहिला गडी बाद झाला होता अकबर शेख, ज्याने फक्त आणि फक्त आपल्या संघासाठी 2 धावा जोडल्या होत्या. मितेश षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी सज्ज झालेला आहे. बॉलिंग मार्कवर सामोर जाईल बॅटर राहिल अन्सारी. सुपर 4 मध्ये कोणता संघ प्रवेश करणार, सगळ्यांनाच याची उत्कंठा लागलेली आहे. उत्कंठा शिगेला पोचलेली आहे. खूप दमदार खेळ आजच्या दिवसामध्ये सादर केलेला आहे, पण या सामन्यामध्ये कोणाची सरशी होईल. चांगला फटका, क्रॅकिंग शॉट. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. प्रोटेक्शन चांगलं लॉंग ऑन सीमारेश्वर. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल.
एकापेक्षा काही अधिक नाही. सिंगलने धावसंख्या आता पुढे जाईल धावपलकावर 14, एक गडी बाद. पुन्हा एकदा मितेश सज्ज होतोय षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी. 17 चेंडू शिल्लक आहेत, 30 धावांची आवश्यकता. जबरदस्त हा रंगतदार सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय या दोन दिग्गज संघांमध्ये. चेंडू सोडून दिलेला आहे, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. स्क्वेअर चेंडू होता, दिशाहीन चेंडू. आउटसाइड द ऑफ स्टंप. एक धाव धावपलकावर जोडली जाईल. सिंगलने धावसंख्या 15 ह्या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. इथून आता चांगली गोलंदाजी अपेक्षित असेल द ग्रेट मराठा जुचंद्र या संघाला. गुच्छाने विकेट दबाव निर्माण करावा लागेल, विकेट घ्यावे लागतील. ह्या उलट राहिलला आणि बॅटर पाहतो आपण अमानला चांगला खेळ करावा लागेल आपल्या संघाला विजयापर्यंत घेऊन जायचं असेल तर. षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी मितेश सज्ज होतोय. लॉफ्टेड शॉट. चेंडू काऊ कॉर्नर सीमारेषेकडे चाललाय. क्षेत्ररक्षक दक्ष आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. क्विक थ्रो केला, गुड थ्रो. फक्त आणि फक्त अमानला एकच धाव मिळेल. एक धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 16 ह्या आकड्यावर. पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलिंग मार्कवर मितेश. सामोर जाईल बॅटर राहिल. चेंडू बॅटची कडा घेऊन गेला इस्टनच्या मागे. लेमन कट. क्षेत्ररक्षक दक्ष होता. फाईन लेगला कुठल्याही प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावा स्थिर धावपलकावर 16. चांगली गोलंदाजी करतोय. सेकंड ओव्हरमध्ये मितेश कुठल्याही प्रकारचं स्वतंत्र दिलं जात नाही. मोठा फटका खेळण्यासाठी आता इथून चांगला खेळ करावा लागेल. मी तर म्हणेन बॅटर राहिलला बॉलच्या मेरिटनुसार क्रिकेट क्लास क्रिकेट त्याला दाखवावा लागेल संघाला विजयापर्यंत घेऊन जायचं असेल तर. पण या सामन्याचा आपण जर विचार केला तर दोन्ही संघांना 50-50 चान्स. विन प्रेडिक्शनचा विचार केला तर हेलिकॉप्टर उडवलाय. गॅपमधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेवर जबरदस्त फिल्डिंग झाली. चांगला थ्रो आला. फक्त राहिलला एकच धाव मिळेल. सिंगलने धावसंख्या आता पुढे जाताना धावपलका 17 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. एक एक धावेसाठी सेकंड ओव्हरमध्ये संघर्ष करावा लागतोय टीम 94 कामनला. पण अमान आणि राहिल जोपर्यंत खेळपट्टीवर राहतील धोक्याचा इशारा असेल तर टीम द ग्रेट मराठा जुचंद्रला षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार होते बॉलिंग मार्कवर मितेश. राईट आर्म राऊंड दी स्टंप. अमानसाठी चांगला फटका. लॉफ्टेड शॉट. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होतोय. मस्तक पे दस्तक. 4 रन 4 धावा. अमानला तुम्ही खेळपट्टीवर जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही. त्याचा जो नॅचरल खेळ आहे स्वाभाविक खेळ तो सादर करणार आणि त्याने संघर्षातून हा चौकार ठोकलाय आपल्या संघासाठी. धावसंख्या वाढते धावपलकावर 21. पुन्हा एकदा षटकातील पुढील बॉल. अवे फ्रॉम द बॉडी. बघा जबरदस्त तिथे यष्टीरक्षण बघायला मिळालं. हलकासा बॅट आणि बॉलमध्ये स्पर्श झाला होता पण तिथे चेंडू झेल घेण्याचा खूप चांगला प्रयत्न केला होता. यष्टीरक्षकाने सूर मारला होता. जंप मारली होती झेल टिपण्यासाठी. कॅच ड्रॉप. आणि अशा प्रकारे 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहेत धावपलकावर 21. विजयासाठी अजून बरोबर 23 धावांची आवश्यकता आहे. राहुल तांगडी खूप चांगली माहिती देताना 12 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. जबरदस्त रोमांचकारी सामना. रंगात रंगात आली ही मॅच. सामना कोण जिंकणार बघूया. विजयाचा आता निश्चितच सुगंध कोणत्या संघामध्ये हा दरवळणार याचं उत्तर आपल्याला थोड्याच वेळात मिळेल. 12 चेंडू आणि विजयासाठी 23 धावांची आवश्यकता. जबरदस्त रॉफ अँड टॉफ ही मॅच
या दोन दिग्गज संघांमध्ये बघायला मिळते. मी आभार व्यक्त करतोय स्वर्गीय अनिल अंकलेश प्रतिष्ठान आणि स्वराज्य ग्रुप खार्डी यांचं, विकी शेठ म्हात्रे यांचा आभार व्यक्त करतोय. तसेच द व्हॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर मोरेश्वर गवली सरांचं मी आभार व्यक्त करतोय, ज्यांनी मला आजच्या दिवसामध्ये समालोचन करण्याची संधी दिली. तर बघूया 12 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. जबरदस्त काटेकी टक्कर या दोन संघांमध्ये बघायला मिळते. कड़ा मुकाबला, कड़ा संघर्ष चलता हुआ बीच मैदान में 12 चेंडू 23 धावा बनतील का? खेळपट्टीवर अमान आहे, खेळपट्टीवर राहिल आहे. दोघांकडे चांगली क्षमता आहे, त्या कॅपेबलचे, त्या कॅपॅसिटीचे हे दोन खेळाडू आहेत. पण समोर तगडा संघ आहे द ग्रेट मराठा जुचंद्र. 12 चेंडू 23 धावांची आवश्यकता. 11.50च्या सरासरीने धावा जोडाव्या लागतील. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज सज्ज होतोय अमित, युवा नवोदित उद्योन्मुख खेळाडू आहे द ग्रेट मराठा जुचंद्र या संघाचा. स्ट्रायकिंग एंडला असेल बॅटर राहिल अन्सारी. चांगली भागीदारी झालेली आहे आतापर्यंत. जवळजवळ आपण जर विचार केला तर 18 धावांची उपयुक्त इनिंग खेळताना उपयुक्त भागीदारी झालेली आहे दुसऱ्या गड्यासाठी या दोन खेळाडूंमध्ये. 12 चेंडू शिल्लक आहेत, 23 धावांची आवश्यकता. चेंडू मात्र अलॉंग दी कार्पेट ड्राईव्ह केलेला आहे. मैदानाला गुदगुल्या करत चेंडू गेला होता. लॉंग ऑन सीमारेषेवर क्षेत्ररक्षक दक्ष होता. फक्त राहिलला एकच धाव मिळेल. सिंगलने धावसंख्या आता पुढे सरकताना 22, निम्मा पल्ला पार केलेला आहे. अर्धा टप्पा पूर्ण केलेला आहे. बरोबर 11 चेंडू शिल्लक आहेत, 22 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडूवर 2 धावा असं गणित समीकरण. पुन्हा एकदा षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी अमित सज्ज होतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅटमध्ये यस कॉन्टॅक्ट झालेला आहे आणि पंचांनी बोट आकाशामध्ये केलं. अमानचा खेळ समाप्त. बाद होते दुसरा फलंदाज. इक्वेशन मध्ये आता बदल होत आहे. 10 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 22 धावांची गरज. अब 10 गेंदे बची है, 22 रन चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए. 10 बॉल लेफ्ट एंड 22 रन्स टू नीड. जबरदस्त संघर्ष बघायला मिळतोय. बॅट आणि बॉल मध्ये संघर्षपूर्ण हा सामना. प्रेक्षक मात्र मोठ्या संख्येने आलेले आहेत. त्यांचं मी इव्हनिंग सेशन मध्ये, संध्याकाळच्या सत्रामध्ये खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. साईश स्पोर्ट्स स्टँड पूर्णपणे खचाखच भरलेला आहे. तसेच SH एंटरप्राइजेस व टीम 94 कॉमन हा स्टँड देखील खचाखच प्रेक्षकांनी भरलेला आहे. उत्कंठ आता शिगेला पोचलेली आहे सामन्याची. चित्त थरारक अवस्थेमध्ये सामना, रोमांचक स्थितीमध्ये प्रेक्षकांना सामना बघायला मिळतोय. शेवटचे 10 चेंडू शिल्लक आहेत, 22 धावांची आवश्यकता. न्यू बॅटर अतुल. अमित सज्ज होते बॉलिंग मार्कवर. 10 चेंडू 22 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी, विजय मिळवण्यासाठी. पुन्हा एकदा अमित. पुल करायचं होतं. चेंडू आणि बॅटमध्ये हवं तसं संपर्क झाला नाही. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. राहील धाव बाद होतोय. लोकप्रिय नेता, जनतेचा मेंबर, लोकप्रिय नेता.
अतिघाई आणि संकटात नाही, धाव नव्हती, धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि राहिल अन्सारी हा धावबाद स्वरूपामध्ये बाद झालेला आहे. धावसंख्येमध्ये आता बदल बघायला मिळतोय, कारण शेवटचे 9 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी धावा पूर्ण कराव्या लागतील. 22 काय गोलंदाजी करतो अमित तिसऱ्या षटकामध्ये. कुठल्याही प्रकारचं मात्र मोठा फटका खेळू दिला जात नाही तिसऱ्या षटकामध्ये. इथून आता पुन्हा एकदा बॅक करायचं असेल टीम 94 कामनला, तर आता दर्जेदार खेळ सादर करावा लागेल. न्यू बॅटर खेळपट्टीवर दाखल झालेला आहे अक्षय. अक्षय आपल्या संघाला विजय मिळून देईल का? पण सध्या तरी अमित खूप भन्नाट गोलंदाजी करतोय. थर्ड ओव्हरमध्ये तिसऱ्या षटकामध्ये शेवटचे 9 चेंडू शिल्लक आहेत. 22 धावांची आवश्यकता. आता वार आणि पलटवार करावे लागतील. गिअर चेंज करावा लागेल. टॉप गिअरमध्ये यावं लागेल टीम 94 कामनला. थोडीशी बाजू भक्कम जुचंद्र संघाची बघायला मिळते. बनाना स्विंग हा चेंडू होताना आपण बघितला. चेंडू जातो निर्धाव चेंडूची समाप्ती. 8 चेंडू शिल्लक आहेत. धावा बनवाव्या लागतील 22. खूप सुंदर गोलंदाजी, व्हेरिएशन आहे या गोलंदाजाकडे. युवा गोलंदाज पाहतो आपण द ग्रेट मराठा जुचंद्र या संघाचा. षटकातील नेक्स्ट बॉल टाकण्यासाठी सज्ज होतोय अमित. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क होत नाही. अजून एक निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी करतोय वाईट यॉर्कर. फलंदाजांना मात्र पूर्णपणे बांधून ठेवलेलं आहे, जखडून ठेवलेलं आहे, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलेलं आहे. पुन्हा एकदा आता बदल होतोय. धावसंख्येमध्ये 7 चेंडू शिल्लक आहे. धावा बनवाव्या लागतील 22. 7 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. सातत्याने धावांसाठी खूप स्ट्रगल केला जातोय. चाचपडताना धावांसाठी कामन हा संघ बघायला मिळतोय. षटकातील हा शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकामधील. पुलचा फटका आणि पॉवरफुल चेंडूला पाठवलंय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. हा येतोय बिग ब्लास्ट षटकार. लोकप्रिय नेता सांगून देतोय की पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. आणि आता 6 चेंडूंमध्ये 16 धावा पूर्ण कराव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी टीम 94 कामनला. चांगला संघर्ष बॅट आणि बॉलमध्ये बघायला मिळतोय. चांगलं द्वंद्व, चांगलं युद्ध, चांगली लढाई बघायला मिळते या दोन संघांमध्ये. बघूया 6 चेंडू 16 धावांची आवश्यकता. आज की शाम किसके नाम? द ग्रेट मराठा जुचंद्र के नाम या फिर टीम 94 कामन के नाम? ये तो आने वाला वक्त ही बताएगा. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. 16 धावांची आवश्यकता. निर्णायक षटक घेऊन येते स्वप्नील. खेळपट्टीवर अतुल आणि अक्षय यांना आपल्या संघाला विजयापर्यंत घेऊन जायचं असेल तर हा कारनामा, ही किमया करून दाखवावी लागेल. पण दोघांकडे चांगली क्षमता आहे. त्या कॅलिबरचे हे दोन खेळाडू आहेत. 6 चेंडू 16 धावांची आवश्यकता. चला थोडंसं फास्ट खेळा, वेळ जास्त घेऊ नका, वेळ दौडू नका. यानंतर गावदेवी ओवली बी आणि त्यांच्या विरोधात स्वयंभू पायगाव असा सामना आपल्याला बघायला मिळेल. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची आवश्यकता. स्वप्नील सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. सामोरं जाईल बॅटर अतुल. चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क झालेला नाही. प्ले अँड मिस, ब्युटिफुल बॉल. चेंडू जातो डॉट. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 16 धावांची आवश्यकता. आता मात्र धावांसाठी खूप स्ट्रगल बघायला मिळतोय. पण 5 चेंडूंमध्ये 16 धावा कुठून काढाव्या लागतील विजय साजरा करण्यासाठी? फुलटॉस चेंडू, जैसी गेंद वैसी नसीहत. चेंडूला फेकून दिलेला आहे
ऑर्थोडॉक्स मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे येतोय हा भव्य षटकार. प्रिय कधी डॉट बॉल गेल्यानंतर विकेट पडल्यानंतर सामना झुकताना पाहतोय ते ग्रेट मराठा जुचंद्र संघाकडे या उलट षटकार चौकार लागल्यानंतर सामना झुकताना पाहतोय आपण टीम 94 कामन संघाकडे. दोलायमान स्थितीमधील ही लढत हा सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय. 4 चेंडू 10 धावांची आवश्यकता. चांगला संघर्षमय सामना प्रेक्षकांना बघायला मिळतो. दिलो की धडकने तेज करना वाला हे मुकाबला चलता हुआ हृदयाचे ठोके वाढवणारा सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय. ऑन साईडला चेंडूला तटवलेला आहे. एक धाव पूर्ण करतोय. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. 9 धावांची गरज. मनीष पाटील सर पैसा वसूल सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय. जबरदस्त मॅच, रोमांचकारी सामना, रोमहर्षक ही मॅच प्रेक्षकांना बघायला मिळते. 3 चेंडू 9 धावांची आवश्यकता. फिल्डिंगमध्ये वारंवार बदल बघायला मिळतोय. स्वप्नील षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. सामना करेल बॅटर अक्षय. 3 चेंडू 9 धावा ह्या पूर्ण कराव्या लागतील. स्टँड अँड डिलिव्हर पाठवलाय चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. संघर्षातून ठोकलाय. संघर्षाचा शंख नाद करताना षटकार. आता इक्वेशन मध्ये पुन्हा एकदा बदल होतोय. 2 चेंडू शिल्लक आहेत. 3 धावांची आवश्यकता. आता जे प्रेक्षक बसले होते ते उभे झालेले आहेत आणि जसा सामना प्रेक्षकांना हवा होता तसा सामना मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. या 2 दिग्गज संघांमध्ये दोन्ही संघांचं कौतुक करावं लागेल. चांगली लढाई बघायला मिळते बॅट आणि बॉलमध्ये. शेवटचे 2 चेंडू कंपल्सरी 3 धावांची आवश्यकता विजय मिळवण्यासाठी. स्वप्नील तयार होतोय. चेंडू मात्र आडव्या बॅटने खेळून काढलेला आहे. सीमारेषेच्या पलीकडे अक्षयच्या बॅटमधून येतो विजय चौकार. ह्याच बरोबर हा सामना जिंकलेला आहे टीम 94 कामन संघाने. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन, कॉंग्रॅच्युलेशन, कॉंग्रॅच्युलेशन. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक, टफ लक. द ग्रेट मराठा जुचंद्र अँड बेटर लक टू नेक्स्ट टुर्नामेंट. आणि सामनावीर खेळाडू या सामन्यामधील प्लेयर ऑफ द मॅच गोज टू द मिस्टर अक्षय, ज्याने 16 धावांची धुवाधार बॅटिंग केली संघ अडचणीमध्ये असताना. म्हणून सामनावीराचा हा किताब पुरस्कार आम्ही देणार आहोत अक्षयला.